देव स्वतः ग्रंथ लिहून घेतात, हे शक्य आहे का? टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनात घडलेले हे सत्य प्रसंग ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नरसोबाच्या वाडीतील उत्सवासाठी टेंबे स्वामी महाराज गेले असता रात्री त्यांच्या मातोश्रींना स्वप्नात श्री दत्तांनी धर्मशाळा सोडण्याची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी बुवांनाही तोच आदेश झाला. सर्व सामान बाहेर काढताच धर्मशाळा कोसळली. तेवढ्यात श्री मौनी स्वामी म्हणाले, शास्त्री बुवा, सर्व सामान आणले, पण देवानं आणले नाही. देवांची संपुष्टी आणली नाही. बुवा तात्काळ आत गेले. श्री दत्तांचे संपुष्ट बाहेर आणले आणि त्याच क्षणी उरलेली भिंतही कोसळली. एकदा औदुंबराखाली पादुकांची पूजा सुरू असताना मोठा साप आला. लोक घाबरले, पण बुवा शांतपणे म्हणाले, तोही देवदर्शनासाठीच आला आहे. आणि साप कोणालाही इजा न करता निघून गेला. यानंतर श्री दत्त महाराजांनी बुवांना संस्कृत श्री गुरुचरित्र द्विसाहस्री लिहिण्याची आज्ञा दिली. नारोपंत उकिडे यांनी विचारले, इतका मोठा ग्रंथ तुम्ही कसा लिहिता? त्यावर टेंबे स्वामी महाराज नम्रपणे म्हणाले, मी काही लिहित नाही. माझ्यासमोर जशी अक्षरे प्रकट होतात तशीच मी कागदावर उतरवतो. यातून स्पष्ट होते की ग्रंथ केवळ मानवी बुद्धीने नव्हे तर श्री दत्तांच्या दिव्य प्रेरणेने साकार झाला. योग साधनेतही श्री दत्त प्रभूंनी त्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. सिद्धी प्राप्त झाल्या, पण देवांच्या आज्ञेने त्यांनी त्या क्षणात त्यागल्या. हीच होती टेंबे स्वामी महाराजांची गुरुभक्ती, नम्रता आणि पूर्ण ईश्वर समर्पण. श्री गुरुदेव.